नमस्कार. मी प्राध्यापक उद्धव पोगलवार, मशुदरी कला व विज्ञान महाविद्यालय कुंभार पिंपळगाव. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, UGC मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटर, ऑनलाईन STC डिझास्टर मॅनेजमेंट या रिफ्रेशर कोर्सच्या दरम्यान मी रोल क्रमांक 46 आपल्यापुढे मायक्रो टीचिंग या विषयावरती थोडक्यात व्यक्त होत आहे. तर मायक्रो टीचिंगसाठी मी जो टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे पर्यावरणीय आपत्ती. या पर्यावरणीय आपत्ती म्हणजे सर्वप्रथम काय, तर आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते. आपत्ती ही विस्तृत अशा भौगोलिक क्षेत्रामध्ये होते. लक्षावधी जनतेला त्याची झळ पोहोचते. त्या परिसरातील मालमत्तेचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि या घटनेचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होतो. या पर्यावरणीय आपत्तीनंतर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, ते विशिष्ट पर्यावरणीय मूलतत्त्वे डोळ्यासमोर ठेवून साधन संपत्तीचे व मानवी क्रियांचे नियंत्रित मांडणी म्हणजे पर्यावरणातील व्यवस्थापन होय. तर आपत्ती आल्याच्या नंतर त्या आपत्तीला आपण कशा प्रकारे हँडल करतो, आपत्ती आल्याच्या नंतर ती आपत्ती आपण कशा प्रकारे तिच्या नियंत्रण किंवा त्यामधून बचाव कार्य कशा प्रकारे करतो, याचं व्यवस्थापन म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन होय. नंतर पर्यावरणीय आपत्तीचे कोणकोणत्या आपत्ती यामध्ये समाविष्ट होतात, त्यामध्ये भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, धुके, दैवर, गारांची वृष्टी, हिमवृष्टी, हिमवादळे, उष्ण व शीत लाट, त्याचबरोबर दुष्काळ, जंगलातील वनवे म्हणजे लागलेली आग, त्याचबरोबर महापूर, चक्रीवादळे, आम्लवर्षा, साथीचे रोग, ढगफुटी आणि भूमिपात म्हणजे लँडस्लाईड इत्यादींचा पर्यावरणीय आपत्तीमध्ये प्रामुख्यानं समावेश होतो. त्यापैकी आपण भूकंप ही जी पर्यावरण आपत्ती आहे, या भूकंपाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आणि याचबरोबर आपत्तींचं जे वर्गीकरण आहे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशा 2 प्रकारे आपत्तीचं वर्गीकरण हे केलेलं जातं. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये भौतिक आपत्ती, त्यामध्ये भूकंप, भूस्खलन, विदारण, ज्वालामुखी, मृदाधूप, क्षारीकरण, प्रस्तरभंग आणि त्सुनामी यांचा समावेश होतो. हवामानीय आपत्तीमध्ये पूर, दुष्काळ, आवर्त चक्रीवादळ, ओझोनक्षय, आम्लपर्जन्य, तापमान वाढ, हिमवादळ, गारपीट, उल्कापात, सौरढाग व उष्ण व शीत लाटा आणि त्याचबरोबर लागलेल्या आगी हे देखील हवामानीय आपत्तीमध्ये समावेश होतो. त्याचबरोबर जलीय आपत्तीमध्ये एल निनो, ला निना, सागरी प्रदूषण, त्याचबरोबर जलप्रलय यांचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्याचबरोबर जैविक आपत्ती म्हणजे एखाद्या वेळेस साथीचे रोग, जसे कोरोना काळामध्ये साथीचे रोग आले, त्याचबरोबर पाठीमागे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्लेगचे साथीचे रोग, हे वेगवेगळे साथीचे रोग ह्या जगामध्ये येत असतात आणि वेगवेगळे महामारीचे आजार त्या ठिकाणी होत असतात. त्याचबरोबर टोळधाड ही एक मोठ्या प्रमाणामध्ये पिकांची हानी होते आणि असंख्य प्रकारे टोळ हे त्या शेतामध्ये अतिक्रमण केल्यासारखं करतात आणि त्यामधून असंख्य पिके हे विध्वस्त होतात. त्याचबरोबर वेगवेगळे जे प्राणी आहेत हे मानवाला किंवा प्राण्यांना दंश करतात आणि त्यामधून त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होतो किंवा ते प्राणी व मानव मृत्युमुखी पडतात. ही देखील एक नैसर्गिक आपत्ती आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर मानवनिर्मित आपत्तीमध्ये सामाजिक दहशतवाद, दंगल, बेरोजगारी, अन्न समस्या, कुपोषण, हुंडाबळी, एड्स ह्या देखील सामाजिक समस्या आहेत. त्याचबरोबर आर्थिक दारिद्र्य, प्रादेशिक असमतोल, लोकसंख्या वाढ, बॉम्बस्फोट, युद्ध, प्रदूषण, धरण फुटणे इत्यादी या मानवनिर्मित आपत्ती आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये जी पहिली आपत्ती आहे भूकंपीय आपत्ती, तर भूकंप भूकवचाच्या एखाद्या भागात आकस्मिकपणे हालचाल अथवा विक्षोभ डिस्टर्बन्स घडून आल्यामुळे भूमीचे जे कंपन होते त्यास भूकंप असे म्हणतात. जलाशयाच्या पाण्यात
ज्याप्रमाणे आपण खडा फेकतो त्याप्रमाणे वेगवेगळे तरंग निर्माण होतात आणि हे तरंग सर्व दिशांना लहरींचे संचरण होऊ लागते आणि या भूकवचातील लहरींचा अभ्यासात भूकंपशास्त्र म्हणतात. त्याचप्रमाणे भूकंप देखील होतात. भूकंपाची व्याख्या बेंजामिन एफ हवेल या विचारवंतांनी केलेली आहे. भूकंप म्हणजेच भूकंप ही भूपृष्ठावरील एकाएकी क्षणिक किंवा क्रमिक कंपने असून त्यांची उत्पत्ती मर्यादित प्रदेशामध्ये होते आणि कंपने सर्व दिशाकडे पसरत जातात. त्यानंतर भूकंप निर्मितीची कारणे जर सांगायची झाली, ज्वालामुखी विस्फोट झाल्यामुळे भूगर्भीय हालचाली मोठ्या प्रमाणावर होतात आणि या तप्त लाव्हारस हा भूपृष्ठावर येतो आणि तेव्हा त्याच्या दाबामुळे भूपृष्ठाला हादरे बसतात, भूकंप होतो. त्याला ज्वालामुखी भूकंप म्हणतात. भ्रंश किंवा प्रस्तरभंग पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे भूगर्भीय हालचाली मोठ्या प्रमाणावर होतात. भूपृष्ठावर तसेच भूकवचातील खडकावर दाब निर्माण होतो, तणाव निर्माण होतो. त्यामुळे भूकवचावर भ्रंश किंवा प्रस्तरभंग तयार होतात आणि त्या दाबामुळे भूकवचाला वळ्या पडतात आणि हे होत असताना खडक हे आकुंचन किंवा प्रसरण पावतात. त्यातूनच भ्रंश किंवा प्रस्तरभंग निर्माण झाल्यामुळे पृथ्वीवर भूकंप निर्माण होतात. पृथ्वीच्या अंतर्भागामधील जे खनिज आहे त्यांचं देखील स्फटिकीभवन जे होतं त्यामधून देखील भूकंपाची निर्मिती होते. त्याचबरोबर समस्थायित्व, असमायोजन यामुळे देखील भूकंपाची निर्मिती होते. विखंडित खडकांचे ऊर्ध्वगामी अधोगामी स्थानांतरण होत असल्यामुळे देखील भूकंपाची निर्मिती होते. त्याचबरोबर भूकवचाचे आकुंचन पावण्यामुळे देखील भूकंपाची निर्मिती होते. त्याचबरोबर भूगर्भातील तप्त वायू हे बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे देखील भूकंपाला हादरे बसतात आणि भूकवचामध्ये देखील अभिसरण प्रभाव निर्माण होत असल्यामुळे भूकंप तयार होतात. भूकंपाशी काही निगडीत मूळ संकल्पना आहेत. त्यामध्ये आपण भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभिक कशाला म्हणायचं. भूकवचातील ज्या विक्षेप स्थानापासून भूकंप लहरी उगम पावून सर्वदूर संचरित होतात त्या स्थानात भूकंप केंद्र किंवा भूकंप नाभी असे म्हणतात. त्याचबरोबर अधिकेंद्र, भूकंप केंद्राच्या अगदी क्षितिज तलाच्या रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जो बिंदू मिळतो त्यास अधिकेंद्र असे म्हणतात. भूकंप लहरीचे जे प्रकार आहेत त्यामध्ये प्राथमिक लहरी या कर्षण व अपकर्षण तथा अनुलंब लहरी देखील याला म्हटलं जातं. यालाच पी-वेव्ह देखील म्हटलं जातं. या लहरींचा वेग सर्वात जास्त असतो आणि या लहरी घन व द्रव्य भागातून पार जातात. या लहरींचा सरासरी वेग हा दर सेकंदाला 8 ते 14.5 किलोमीटर वेग असतो. दुय्यम लहरी या लहरींना अनुप्रस्थ लहरी देखील म्हणतात. याला सेकंडरी वेव्ह देखील म्हटलं जातं. एस वेव्ह. घन पदार्थातून या लहरी जातात, द्रव्य भागातून या लहरी जात नाहीत. पदार्थाची घनता व दृढता जसजशी वाढते तसतसा या दुय्यम लहरींचा वेग हा वाढतो. प्राथमिक लहरींचा निम्मा वेग या लहरींचा आहे. या विध्वंसक स्वरूपाच्या असून खोलीबरोबर या लहरींचा वेग वाढतो. त्याचबरोबर भूपृष्ठीय लहरी, तिसरे लहरीचा प्रकार. प्राथमिक लहरीद्वारे जी ऊर्जा अधिकेंद्राच्या दिशेने प्रवाहित होते त्या ऊर्जेपासून या लहरींची निर्मिती होते. भूपृष्ठावरूनच सागराच्या लहरींसमान या प्रवाहित होतात. भूपृष्ठावरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करत नाहीत आणि या लहरींचा वेग अतिशय मंद असून दर सेकंदाला 3.2 किलोमीटर या प्रवास करतात. या अधिक विध्वंसकारी असून या लहरींचे 2 प्रकार पडतात. एक रॅली वेव्ह, दुसरी लव वेव्ह. या लहरी भूपृष्ठावरूनच प्रवाहित होतात आणि पृथ्वीगोलाला चक्कर मारतात. थँक्यू, धन्यवाद. अशा प्रकारे मी या भूकंपीय आपत्तींचं आपल्या पुढे मायक्रो टीचिंगच्या आधारे शेअरीकरण केलेलं आहे, आपल्या पुढे समोर ठेवलेले आहे. आपलं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.